नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 13 ध्वनी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर ध्वनी म्हणजे काय आणि ध्वनीची निर्मिती कशी होते आणि ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते आणि आपण ध्वनीची निर्मिती कशी होते हे वेगवेगळ्या उदाहरणांवरून ध्वनीची कशी निर्मिती होते हे आपण पाहिलं. आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपल्याला ध्वनी कसा ऐकू येतो आणि गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण कसे होते, त्याच्यावर कोणते उपाय आहेत, पुन्हा ध्वनीचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होते याचा आपण अभ्यास आजच्या पाठामध्ये करणार आहोत. तर ध्वनी कसा ऐकू येतो. मुलांनो, ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते. तर ध्वनी स्त्रोत म्हणजे काय तर ज्या वस्तूमधून ध्वनीची निर्मिती होते त्याला ध्वनी स्त्रोत म्हणतात. तिला काय म्हणतात तर ध्वनी स्त्रोत म्हणतात. म्हणजे ध्वनी स्त्रोताभोवती हवा असते. काय असते? हवा असते. ध्वनी स्त्रोताचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतच्या हवेचा थरही कंप पावतो. कंपन होऊ लागते म्हणजे काय, एखादी गोष्ट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, कंपन होणे म्हणजे काय होते, त्याचे आंदोलन होते, एखाद्या वस्तूचे काय आंदोलन होते. म्हणजे ध्वनी स्तोत्राचे कंपन होऊ लागले की त्याच्या लगतचा हवेचा थरही कंप पावतो. ध्वनी स्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. काय तर ध्वनी स्त्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरत जाते आणि मग ह्या लाटेलाच काय म्हणतात तर ध्वनी लहरी म्हणतात. काय जी ध्वनीच्या कंपनांची लाट पसरते तिला काय म्हणतात तर ध्वनी लहरी असे म्हणतात. आता ह्या ध्वनी लहरी काय करतात, आपल्या कानापर्यंत पोहोचतात. काय ह्या ध्वनी लहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. तर कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो. हे तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या कानामध्ये एक नाजूक पडदा असतो की नाही, मग तो सुद्धा कंपन पावतो आणि मग या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ऐकू येते. अशा प्रकारे आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कळलं का तुम्हाला ध्वनी कसा ऐकू येतो? ज्या ध्वनी लहरी निर्माण होतात त्या आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि मग कानामधला आपला जो पडदा असतो तो सुद्धा काय होतो, कंपन पावतो आणि मग या कंपनामुळे काय होतं, निर्माण होणारी संवेदना निर्माण होते ना कंपनामुळे आणि मग ती कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येतो, म्हणजे आपल्याला ऐकू येतं. कळलं? आता आपण काय पाहिलं की ध्वनी कसा ऐकू येतो हे आपण पाहिलं. तर आता आपण काय पाहणार आहोत तर ध्वनीचे प्रसारण कसे होते, म्हणजे ध्वनीचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होते ते आपण आता पाहणार आहोत. आता आपण ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजे ध्वनी प्रसारण आहे. काय तर ध्वनी स्त्रोतापासून ध्वनी लहरी सर्व बाजूंना पसरणे म्हणजेच काय तर ध्वनी प्रसारण. आता ध्वनी प्रसारणाचे माध्यम म्हणजे काय तर ध्वनी स्त्रोताभोवती असणाऱ्या ज्या पदार्थातून ध्वनी लहरी पसरतात त्याला काय म्हणतात, ध्वनी प्रसरणाचे माध्यम असे म्हणतात. मग आता हे ध्वनीचे प्रसारण कसे होते ते आपण एका छोट्या कृतीद्वारे आपण पाहूया, मग ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. मुलांनो, ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तुम्ही काय घ्यायचंय माहितीये का, 2 फुगे घ्यायचे. काय तुम्ही 2 फुगे घेणार आहात. एका फुग्यामध्ये काय करणार आहात तर हवा भरणार आहात आणि दुसऱ्या फुग्यामध्ये पाणी भरणार आहेत. आता हवा भरलेला फुगा आहे तो तुमच्या कानाजवळ दाबून धरा आणि त्या फुग्यावर बोटाने घासा. बघा तुम्हाला कसा आवाज येतो आणि मग कसा आवाज येतो ते पहा. आणि मग दुसरा फुगा आहे जो पाण्याने भरलेला फुगा आहे तो सुद्धा काय करा, तो सुद्धा तुम्ही तुमच्या कानाजवळ धरा आणि त्याच्यावर सुद्धा बोटाने घासा. आता मग ह्या 2 फुग्यांमधील आवाजामध्ये कुठला आवाज स्पष्ट तुम्हाला ऐकू आला तर दोन्ही फुग्यातील आवाज, म्हणजे 2 फुग्यांमध्ये तुम्ही त्या फुग्यांवर बोटाने घासलं त्यामुळे त्या 2 फुग्यामधून सुद्धा आवाज आला. मग त्या 2 फुग्यातून कुठल्या फुग्यातून सर्वात जास्त म्हणजे स्पष्ट आवाज ऐकू आला तर जो हवा भरलेला फुगा होता त्या फुग्यातून आवाज स्पष्ट ऐकू आला. आता तुम्हाला अजून एक छोटीशी कृती करा. एक टेबल घ्या. एक टेबल आहे आणि एका टेबलाच्या एका टोकावर तुमच्या मित्राला तिथे उभं करा. कोणाला? तुमच्या मित्राला उभं करा आणि टेबलाच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टोकाला तुम्ही उभे राहा. कळलं? आणि मित्राला सांगा की टिचकी मार म्हणून.
काय सांगा की टिचकी मार. मग त्या टिचकीचा आवाज तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत पोचला का आणि मग तो तुम्हाला कसा स्पष्ट म्हणजे तो स्पष्ट ऐकू आला की कसा ऐकू आला की इतका स्पष्ट ऐकू आला नसेल म्हणजे असं पुसटसा ऐकू आला असेल. आता तुम्ही काय करा तुमचा कान टेबलाशी धरा काय टेबलापाशी तुमचा टेबलाशी कान कान धरा आणि तुमच्या मित्राला जिथे तो तिथे उभा आहे त्या टोकाजवळ तिथूनच त्याला परत टिचकी मारायला सांगा. आणि मग आता आवाज कसा आला त्या टिचकीचा जेव्हा तुम्ही उभे होतात तेव्हा आवाज कसा आला तुम्हाला टेबलाजवळ तुम्ही जेव्हा उभे होतात आणि जेव्हा तुमच्या मित्राने टिचकी मारली तेव्हा तो आवाज कसा आलेला पुसटसा आवाज आलेला. आता तुम्ही जो तुमचा कान टेबलाजवळ धरला होता ना मग त्यामुळे तो आवाज टिचकीचा आवाज तुम्हाला एकदम स्पष्ट आला. म्हणजेच काय तर हवा पाणी किंवा एखाद्या स्नायूमधून ध्वनी लहरीच्या रूपाने प्रवास करून तो आपल्या कानापर्यंत पोहोचतो. काय तर हवा पाणी किंवा एखाद्या स्नायूमधून ध्वनी लहरीच्या रूपाने प्रवास करून आपल्या कानापर्यंत पोहोचतो. परंतु हवेच्या तुलनेत द्रवातून ध्वनीचे प्रसारण अधिक स्पष्टपणे होते. काय तर हवेच्या तुलनेत द्रवातून ध्वनीचे प्रसारण अधिक स्पष्टपणे होते. तर स्नायूमधून तो सर्वाधिक स्पष्ट ऐकू येतो. काय तर ध्वनी आपल्याला स्नायूमधून तो सर्वाधिक स्पष्ट ऐकू येतो. म्हणजे आपल्याला दरवाजाजवळ मुलांनो कोणी टिक टिक केली तर आपल्याला पलीकडे लगेच ऐकू येतं की नाही. म्हणजे काय तर ध्वनीचे प्रसारण स्नायूमध्ये सर्वाधिक स्पष्ट ऐकू येतो. याचाच अर्थ काय की ध्वनी लहरींचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून आणि द्रवापेक्षा स्नायूतून अधिक वेगाने होते. मग ध्वनीचे प्रसारण कसे होते हे तुम्हाला कळलं की ध्वनीचे प्रसारण हे वेगवेगळ्या माध्यमातून होते आणि ध्वनीचे प्रसारण हे वायू द्रव आणि स्नायू पदार्थातून होते. पण स्नायूमधून ते सर्वाधिक स्पष्ट आपल्याला ऐकू येते. ध्वनी आपल्याला स्नायूमधून जास्त ऐकू येतो. आता मी तुम्हाला जे दरवाजावर टिकटिक करण्याचं उदाहरण सांगितलं. कोणी पण दरवाजाचा टिकटिक करत असेल तर आपल्या पलीकडच्या माणसाला ते कळतं आणि मग तो दरवाजा उघडतो. कळलं ना. आता मला सांगा म्हणजे एखादी एक घंटा आहे समजा आणि ती निर्वात अशा एका भांड्यामध्ये ती आहे आणि तर ती वाजत असेल निर्वात ठिकाणी निर्वात भांड्यामध्ये ती ठेवलेली आणि ती वाजत असेल तर तिचा आवाज आपल्याला ऐकू येईल का मुलांनो. आता निर्वात जागा म्हणजे काय निर्वात भांड म्हणजे काय तर त्या भांड्यातून पूर्ण हवा काढलेली असते पूर्ण रिकामं केलेलं असतं म्हणजे तिथे हवा नसते अजिबात. मग तिथे ती घंटा आहे अशा ठिकाणी ती घंटा आहे की जिथे हवा नाही आहे म्हणजे निर्वात ठिकाणी ती घंटा आहे आणि मग ती वाजत असेल तर तिचा आवाज आपल्याला ऐकू येईल का तर येईल का सांगा बरं विचार करा तुम्ही. तर तिचा आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. का कारण आपण तर मगाशी बघितलं की हवेच्या म्हणजे ह्याच्या ध्वनीच्या स्त्रोताभोवती काय असते हवा असते आणि मग ध्वनीचे वहन कशामधून होते हवेमधून होते आणि मग त्या निर्वात ठिकाणी हवाच नसेल मग त्याच्यामुळे आपल्याला ध्वनीचा तिथला त्या घंटेचा आवाज ऐकू येणार नाही. मग तुम्हाला कळलं ध्वनीचे प्रसारण कसे होते तर ध्वनीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. ध्वनी प्रसारण वायूपेक्षा द्रवातून द्रवापेक्षा स्नायूतून अधिक वेगाने होते. कळलं ध्वनीचे प्रसारण कसे होते ते. आता मी तुम्हाला गंमत सांगते. रॉबिन व वुडकॉक हे पक्षी जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळांचा आवाज बरोबर ओळखतात. कोण रॉबिन व वुडकॉक हे दोन पक्षी आहेत. हे काय करतात जमिनीमध्ये गांडूळ असतात माहिती आहे ना तुम्हाला त्यांचा आवाज बरोबर ओळखतात व आपले भक्ष्य मिळवतात. याचे कारण का त्यांची श्रवणेंद्रिय अत्यंत संवेदनशील असतात म्हणून काय करतात ते त्यांचा आवाज व्यवस्थित त्या जमिनीमध्ये असतात तरी ते ओळखतात. टोळं माहिती तुम्हाला टोळांच्या काही जाती हवेतून उडतात तेव्हा त्यांचे पाय एकमेकांवर घासून आवाज करतात. काय तर टोळांच्या काही जाती हवेतून उडतात त्यांचे पाय एकमेकांवर घासून आवाज करतात. मधमाशी व डासांचे पंख फडफडल्याने सुद्धा आवाजाची निर्मिती होते. तुम्ही पाहिले असेल घरामध्ये आपल्या ज्या म्हणजे डास कधी मधमाशी कधी पाहिली असेल की नाही
आजूबाजूला तरी, घराच्या आजूबाजूला तरी, मग त्यांचे पंख फडफड म्हणजे एकदम तो आवाज तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायला लागेल. तेव्हा त्यांचं फडफडण्याचा आवाज तो तुम्हाला म्हणजे आपण ऐकू शकतो. असे आवाज तुम्ही म्हणजे ऐकले पण असाल, पण आता जर नसाल ऐकलंय तर तुम्ही आता लक्ष देऊन ऐका. मुलांनो, आता बघा 3 मुलं आहेत, समजा एक मुलगी आहे आणि 2 मुलगे आहेत. एका ठिकाणी समजा त्या अंगणामध्ये खेळतायत. त्यातली एक मुलगी काय करते, तर एक मुलगी खूप छान गाणं बोलते. काय तर खूप छान गाणं बोलते. आणि एक मुलगा खूप जोरात जोरात रडतोय. काय करतोय, जोरामध्ये रडतोय. आणि दुसरा मुलगा फटाके फोडतोय. तर ह्या तिघांमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या तिघांमधला म्हणजे जो काही आवाज होतो ह्या तिघांमध्ये, त्याच्यामधला तुम्हाला आवडता आवाज कोणता आहे, किंवा तुम्हाला चांगला वाटणारा, तुमच्या कानाला सुख देणारा आवाज कोणता आहे, तर ती मुलगी गाते. तो आवाज तुम्हाला चांगला वाटतो. आणि तुम्हाला न आवडणारा आवाज किंवा मोठा कर्कश आवाज कुठला आहे, तर फटाक्यांचा आवाज. आणि तो मुलगा मोठ्या मोठ्याने रडतोय त्याचा आवाज हा न आवडणारा आहे. म्हणजेच काय, तर हे आवाज अशा खूप मोठा आवाज नेहमी कर्कश असतो. आणि मग त्याला काय म्हणतो आपण, की तो गोंगाट घालतो. तो गोंगाटाचा आवाज तो आपल्याला सहन होत नाही. मोठा आवाज हा नेहमी कर्कश असतो. आता मला हे समोर एक चित्र आहे की नाही, मग ह्या चित्रामध्ये एक घर दाखवलेलं आहे. आणि ह्या घरामध्ये वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या अशा हे करतायत, म्हणजे वेगवेगळ्या कृती करतायत. आणि मग त्याच्यातून कुठला आवाज निर्माण होतोय ते सांगा बरं मला. त्या आवाजाची तुम्ही यादी करा बरं. कुठले आवाज आहेत, कोण काय बोलतंय ते तुम्ही जरा मला सांगा बरं. तर या 2 बायका एकमेकीशी बोलतायत म्हणजे गप्पांचा आवाज येतोय इथे. कुत्र्याचं भुंकण्याचा आवाज येतोय. पुन्हा एक माणूस फोनवर बोलतोय, त्या फोनवर बोलण्याचा आवाज आहे. बाळ आहे तिथे, तर बाळ रडण्याचा आवाज आहे. एक आजी तिथे टेलिव्हिजन बघते, तर त्या टेलिव्हिजनचा आवाज आहे. एक मुलगी ड्रम वाजवते छोटी, त्या ड्रमचा आवाज आहे. तो मुलगा एक पळतोय खेळतोय त्याचा आवाज आहे. बाहेर पुन्हा व्हेइकल्स म्हणजे या वाहनांचा आवाज आहे. पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे आवाज ह्या ठिकाणी ह्या घरातून येत आहेत. आता समजा ह्या घरामध्ये एखादा पेशंट म्हणजे एखादा माणूस जर आजारी असेल, तर त्याला बरं वाटेल का अशा एवढ्या आवाजामध्ये? त्याचं स्वास्थ्य चांगलं राहील का? तर नाही, तो अजूनच उलट जास्त आजारी पडेल. आहे की नाही, की इतका आवाज प्रचंड यांच्या घरामध्ये, म्हणजे त्याला अजिबात शांत वाटणार नाही. तो अजून म्हणजे आजारी पडेल. आता एखादा समजा मुलगा आहे, त्याला तिथे अभ्यास करायचा आहे, तर अशा वातावरणामध्ये त्याचा अभ्यास होईल का? तर अशा वातावरणामध्ये त्याचा अभ्यास होणार नाही. कारण अभ्यासासाठी आपल्याला चित्त एकाग्र लागतं, तरच आपला अभ्यास होतो. पण असं जर वातावरण असेल तर आपला अभ्यास सुद्धा होणार नाही आणि आपली तब्येत सुद्धा चांगली राहणार नाही. मग ह्या आवाजाला काय म्हणतात? गोंगाट म्हणतात. काय म्हणतात? गोंगाट म्हणतात. तर गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण काय आपण पाहणार आहोत आता. तर गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? तर मोठा आवाज हा कर्कश वाटतो. मी तुम्हाला मगाशी म्हटलंच की जो मुलगा रडतो, जे काही फटाके वाजवतायत, तो काय, तर मोठा आवाज हा नेहमी कर्कश वाटतो, तो आपल्याला अजिबात आवडत नाही. अशा आवाजामुळे काय होतं? मोठ्या आवाजामुळे गोंगाट निर्माण होतो. काय होतो? तर गोंगाट निर्माण होतो. आणि मग गोंगाटाचे परिणाम काय होतात? तर गोंगाटाचे परिणाम काय होतात माहिती आहेत का? तर म्हणजे आता मी तुम्हाला जर तिथे ते दाखवलं चित्र, तशा प्रकारे म्हणजे वातावरण जर असेल किंवा सगळ्या ठिकाणी अशा म्हणजे पद्धत सगळ्या ठिकाणी असते, असं वातावरण कुठे असतं? म्हणजे सगळं गोंगाट जास्त कुठल्या ठिकाणी जास्त गोंगाट असतो सांगा बरं मला. तर जसं की आपल्याला रेल्वे स्टेशनवर तसंच असतो, माहिती ना, ट्रेन पकडण्यासाठी जातो आपण, रेल्वे स्टेशनवर सुद्धा तसंच असतो. आपण मार्केटला गेलो, भाजी मार्केट, मच्छी मार्केट, तिथे सुद्धा खूप गोंगाट असतो की नाही गोंगाट. आणि आपण जेव्हा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव बघायला जातो, दहीहंडी बघायला जातो, तिथे सुद्धा प्रचंड प्रमाणे गोंगाट असतो. आणि अजून कुठे गोंगाट असतो? म्हणजे अशा तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी अशा जे आठवड्याचे बाजार असतात, जर तुम्ही तिथे जात असाल आई बरोबर वगैरे, तर तिथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तुम्हाला ध्वनी म्हणजे ऐकू येतात. आणि मग तिथे अतिशय प्रचंड म्हणजे गोंगाट निर्माण होतो. वेगवेगळ्या आवाजांमुळे काय होतं? तर गोंगाट निर्माण
होतो. मग अशा ठिकाणी नेहमी म्हणजे अशा ठिकाणी जिथे गोंगाट असतो तिथल्या लोकांच्या म्हणजे स्वास्थ्यावर परिणाम होतो. काय परिणाम होतो तर त्यांचे कानाची ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो. म्हणजे असं सातत्याने असं खूप मोठा कर्कश आवाज किंवा गोंगाट जर जी माणसं ऐकत असतील तर त्या माणसांची ऐकण्याची क्षमता सुद्धा कमी होऊन बहिरेपणा त्या माणसांना येऊ शकतो. मानसिक थकवा जाणवतो, चिडचिड होते, शांत वाटत नाही, नीट लक्ष देऊन काम सुद्धा करता येत नाही. म्हणजे असे अनेक म्हणजे असे वाईट परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतात. आणि म्हणून आपण कुठे जातो मार्केटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तेव्हा आपण सुद्धा आवाज न करता म्हणजे असा इतका खूप मोठ्याने आवाज न करता शांतपणे आपली कामं करायची. आणि मग त्याच्यामुळे काय होतं ते सभोवतालच्या सतत गोंगाटामुळे काय होतं तर ते होणाऱ्या परिणामाला काय म्हणतात तर ध्वनी प्रदूषण म्हणतात. काय तर सभोवतालच्या सततच्या गोंगाटामुळे होणाऱ्या परिणामाला काय म्हणतात तर ध्वनी प्रदूषण म्हणतात. म्हणजे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय तर आपल्याला म्हणजे न आवड असे खूप मोठे आवाज आणि आपल्याला ऐकण्यासाठी ज्याचा म्हणजे ज्या आवाजांचा त्रास होतो तेच म्हणजे काय तर ते ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. आता तुम्हाला माहितीये का आपल्याला काही आवाज आवडत असतात पण ते आवडत असतात पण ते समोरच्या लोकांना आवडतील असे नाही ना. आपण दिवाळीमध्ये आपल्याला फटाके फोडायला खूप आवडतात पण त्या फटाके फोडल्यामुळे जे वृद्ध म्हणजे म्हातारी लोक आहेत किंवा जी लहान बालकं आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत त्यांना त्याचा त्रास होतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण कुठलीही गोष्ट करताना आपण थोडा विचार करायचा म्हणजे दुसऱ्यांचा सुद्धा विचार करायचा की आपल्याला आनंद वाटतोय फटाक्यांमुळे पण दुसऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. आणि म्हणजे हे सततचं गोंगाट असतं आणि ह्या गोंगाटाला काय म्हणतात तर गोंगाटामुळे होणाऱ्या परिणामाला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. तर ध्वनी प्रदूषण ही एक फार मोठी सामाजिक समस्या आहे. मग आता ध्वनी प्रदूषण म्हणजे प्रदूषणावर म्हणजे उपाययोजना करणे हे आता म्हणजे सर्वांनीच केलं पाहिजे. हे एकाची कोणाची जबाबदारी नाहीये तर समाजातील सर्व म्हणजे नागरिकांचं कर्तव्य आहे की असं ध्वनी प्रदूषण होऊ न देणे. मग आता ध्वनी प्रदूषणावर उपाय कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. तर आता गाड्यांचे हॉर्न काही मुलांना आता ही जी यंगस्टर कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात त्यांना खूप म्हणजे ते खूप हे असतात जोश असतो त्यांच्या जोशमध्ये काहीतरी हॉर्न वाजवत आणि खूप फास्ट जातात. पण त्या हॉर्नचा म्हणजे जर हॉस्पिटल जवळ असेल किंवा शाळा असतील तेव्हा त्यामुळे तिथे त्यांना त्रास होतो. म्हणून गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नये. जिथे गरज आहे तिथेच वाजवायचे. घरातील तुम्ही जेव्हा टीव्ही बघता की नाही तेव्हा कार्टूनचा आवाज फार मोठा करता. तुम्हाला वाटतं की आम्हालाच ऐकूच येत नाहीयेत असं नसतं. पण आपला टीव्ही किंवा आपला रेडिओचे आवाज आपल्यापुरतं मर्यादितच ठेवावेत. म्हणजे ते आवाज बाहेर जाऊन लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. कारण कोण अभ्यास करत असतो शेजारी, कोण आजारी असतो आणि मग ह्या अशा आवाजांमुळे त्यांची चिडचिड होते, त्यांचं मन एकाग्र होत नाही मुलांचं आणि मग त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा घरातील टीव्ही किंवा रेडिओचे आवाज हे आपल्यापुरतंच मर्यादित ठेवायचे म्हणजे आपल्याला ऐकू येतील अशाच पद्धतीने ठेवायचे. वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी. काय मुलांना माहिती असतं ना सायलेन्सर जर काढून हे करतात. सायलेन्सर असतो गाडीचा माहिती आहे ना. मग तो सायलेन्सर खराब झाला असेल तरी पण ते गाडी चालवतात आणि मग त्याच्यामुळे गाडीचा खूप आवाज येतो. मग असं न करता काय करायचं तर सायलेन्सर म्हणजे ती गाडी दुरुस्त करण्यासाठी द्यायची आणि जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ती गाडी वापरायची नाही. कारण त्याच्यामुळे खूप ध्वनी प्रदूषण होते. कारखाने, विमानतळं, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत. जेणेकरून ज्या कारखान्यांचा आवाज, विमानांचा सतत आवाज हा म्हणजे आपल्याला येणार नाही. त्यामुळे काय होतं त्यामुळे कारखाने, विमानतळे, रेल्वे, बसस्थानक ही जरा मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावेत. अशा प्रकारे आपण ध्वनी प्रदूषण आपण असं रोखू शकतो. मुलांनो, आज आपण काय शिकलो तर आपण आज ध्वनी कसा ऐकू येतो आणि ध्वनीचे प्रसारण कसे होते. तर ध्वनीचे प्रसारण
वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होते. म्हणजे ध्वनीचे प्रसारण स्थायूमधून आपल्याला ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. आणि गोंगाट म्हणजे काय, तर मोठा कर्कश आवाज म्हणजे काय, गोंगाट. आणि ह्या गोंगाटामुळे काय होतं, आणि गोंगाट असा मोठा आवाज, त्यालाच काय म्हणतात, तर ध्वनी प्रदूषण बोलतात. काय म्हणतात, तर त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. हे ध्वनी प्रदूषण आपण म्हणजे आपण त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. प्रदूषण म्हणजे आपण रोखलं पाहिजे. आपण जिथे हॉस्पिटल, शाळा असे तिथे हॉर्न नाही वाजवले पाहिजे. आपल्या गाड्या वेळच्या वेळी दुरुस्त केल्या पाहिजेत. आपण म्हणजे कारखाने वगैरे, तिथे काय कारखाने, रेल्वे स्थानक इथपासून आपल्या मानव वस्त्या ह्या दूर असल्या पाहिजेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या आपण उपाय करून ध्वनी प्रदूषण आपण रोखले पाहिजे. आपण आजच्या ह्या पूर्ण पाठामध्येच काय पाहिलं, ध्वनी या पाठामध्ये ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनीची निर्मिती कशी होते, तर ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता असते. आणि ध्वनीचे प्रसारण हे स्थायू, द्रव आणि वायू या म्हणजे माध्यमातून होते. आणि हे ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर सतत आणि गोंगाट म्हणजे काय, तर मोठा कर्कश आवाज म्हणजे ध्वनी. आणि ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, तर या मोठ्या आवाजामुळे काय होतं, सतत म्हणजे आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात माणसं बहिरे पण होऊ शकतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आपण रोखलं पाहिजे. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. आणि मग ती ध्वनी प्रदूषण आपण कसे रोखले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर कोणकोणते उपाय केले पाहिजेत, हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. धन्यवाद.